आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। केंद्र सरकारकडून कांद्याला 1580 रुपये खरेदी दर। जिल्ह्यात कांदा उत्पादकांची नाराजी कायम। लासलगावसह नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या घसरलेल्या दराविरोधात शेतकरी आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारने रब्बी कांद्यासाठी किमान आश्वासित खरेदी किंमत जाहीर केली आहे। 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर लागू राहणार असल्याचे आदेश केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केले आहे। कृषी भवन नवी दिल्ली येथून 25 मे रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार नाफेड आणि NCCF मार्फत कांदा खरेदी केली जाणार आहे। मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेला हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याची प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी वर्गातून उमटत आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते सध्या कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचलाय। मजुरी, वाहतूक, औषधे, खतांचे वाढते दर आणि बदलते हवामान यामुळे शेताचा खर्च सातत्याने वाढत आहे। अशा परिस्थितीत प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती परिसरात मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरवाढीसाठी आंदोलने सुरू होती। अनेक बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसापासून 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते। राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चाखाली गेल्याचेही समोर आले। दरम्यान केंद्र सरकारने प्राइस स्टॅबिलायझेशन फंड अंतर्गत सुरुवातीला 1235 रुपयानंतर 1580 रुपये दराने कांदा खरेदीचा हस्तक्षेप वाढवला, परंतु हा केंद्र शासनाच्या खरेदीचा दर अत्यल्प असल्याची टीका होत आहे। शेतकरी संघटनांनी उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव निश्चित करण्याची मागणी पुन्हा जोर धरली आहे। कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचे शेतकरी नेत्याचे म्हणणे आहे। दरम्यान प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी केंद्र सरकार 1580 रुपये दराने कांदा खरेदी करीत असून हा केंद्र सरकारचा दर कांदा उत्पादनाच्या खर्चावर आधारित नाही। कांदा उत्पादनासाठी 20 ते 25 रुपये खर्च येत असल्यामुळे केंद्र सरकारने कांदा 3000 रुपये दराने खरेदी करावा अशी मागणी त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।